बसच राहते, त्याच्यानंतर आतमध्ये घेत नाही. तर लवकर निघायला पाहिजे, कारण की 5:45च्या पहिलेच निघून जातो घरून. पण ते कसं एखाद्या वेळेस पायी येतो, तर त्याच्यामुळे त्याला 5 मिनिटं वगैरे उशीर होतो. तो 3-4दा परत आलेला आहे. मॅडम आम्ही 6:15 पर्यंत मुलांना आतमध्ये घेतो. नाही, 1-2दा असं झालं की त्यांना ते कॉलेजवर जे गेटवर राहतात ना, त्यांनी आतमध्ये येऊच नाही. नाही, कॉलेजचा गेट 7:15 बंद होतो. नाही, आम्ही आता जेव्हा 2 महिन्यापासून आम्ही तो टायमिंग एक्सटेंड केला आणि तो आता सध्या 7:15 वाजता. पिरियड नाही, पिरियड 7ला सुरू होतो. जसं आपण त्याला थोडीशी रिक्वेस्ट करायची त्यांना की आम्ही पाहिजे बाबा, तुम्ही समजवायचं त्यांना. तर म्हणजे 1-2दा असं झालं की त्यांनी ऐकलंच नाही. आता तसंही आम्ही रात्री 7ला गेट बंद करायचं होतं, ते आता आम्ही 7:15 बंद करतो. 15 मिनिटं ऑलरेडी आम्ही एक्सटेन्शन तुम्हाला दिलेलं आहे. तर त्यामुळे आधी तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. 7:15 पर्यंत हा गेट ओपन आहे याचाच मिनिंग हा असतो की आम्ही त्यांना क्लासमध्ये येतो. कारण आमच्या कॉलेजचं जे कल्चर आहे ते तुम्हाला कोणतेही मुलं किंवा मुली अननेसेसरी कुठल्याला बोलून दिसले नाही. लेक्चर झाले की मुलं सर्व बाहेर होतात. जर 7:15 पर्यंत आम्ही गेट ओपन करतो याचाच अर्थ हा आहे की आम्ही त्यांना क्लासमध्ये पण 7:15 पर्यंत आम्ही बोलवतो. ग्रॅज्युएशन नंतर इथे म्हणजे प्लेसमेंट आहे. आम्ही फायनल इयरमध्ये कंपनी जेव्हा बोलवतो तेव्हा सेकंड इयर आणि फायनल इयर दोन्ही मुलांना आम्ही त्या कंपनीला डेटा पाठवून आम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. आणि जसं तुम्ही म्हटलं की BCCA नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तो MCA पण करू शकतो, MBA पण करू शकतो. पण MBA ही वेगळी फील्ड झाली ना सर. पुष्कळ जणांनी असं म्हटलं की म्हणजे त्याला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला MCA करायचंच आहे, त्यांनी क्लासेस पण म्हणजे लावलेलेच आहे.